बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आणि त्यानंतर अमित ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। 2019 मध्ये वरळीत आमच्याच बिनशर्त पाठिंब्यावर मुलाला आमदार केलं असं अमित ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणालेत। काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला। वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही, तेव्हा तो घेतला, मुलाला आमदार बनवलं। बिनशर्त विरुद्ध बिनशर्त पाठिंब्यावरून ठाकरे गट आणि मनसेत शाब्दिक चकमक सुरू झाली आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी दिले। 2019 मध्ये वरळीत मनसेचाच बिनशर्त पाठिंबा घेऊन मुलाला आमदार केलं, तेव्हा काही वाटलं नाही का, असा सवाल अमित ठाकरेंनी केलाय। काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला। बिनशर्त, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त। नाही नाही, उद्धव ठाकरे नको, मी हा बघा शर्ट काढला, बिनशर्त पाठिंबा देतो तुम्हाला उघड। ते विनोद त्यांना पण समजवायला 10 मिनिटं लागली, मला कळायला पण 10 मिनिटं लागली। मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही, तेव्हा तो घेतला, मुलाला आमदार बनवलं। त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे। आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या ह्याच्यावर स्वतःच्या मेहनतीवर काढला। तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर आहे। एक तर पाठिंबा तुमच्याकडे कोणीही मागितला नव्हता आणि आदित्याने काय केलंय मंत्री महोदय म्हणून किंवा आमदार म्हणून ते वरळीकर पूर्ण जाणून आहेत। वरळीकरांना ते सगळं दिसतं आहे। त्यामुळे मनसेच्या प्रमुखांकडनं आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही। अख्ख्या केंद्राने महाराष्ट्राने कशा पायघड्या घातल्या आणि मग त्या पायघड्यांमध्ये घडे कुठले होते आम्हाला नाही माहिती। स्वतःच्या भावाला पराभूत करण्यासाठी पराकोटीचा विरोध तो दिसतोय आम्हाला। अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली, तर मुंबईमध्ये पोस्टर लावून राज ठाकरेंनीच कसा 21 वर्षांआधी उद्धव ठाकरेंसाठी कार्याध्यक्ष पदाचा ठराव मांडला त्याचीही आठवण करून देण्यात आली आहे। 21 वर्षांपूर्वी तुम्हाला कार्याध्यक्ष बनवण्यासाठी दिलेला पाठिंबा हा बिनशर्तच होता। तेव्हा जर बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर तुम्ही बिनशर्तचे उघडे पडले असता। अमित ठाकरेंनी वरळीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंना आता 3 महिन्यात काही होणार नाही असं म्हणत इशाराही दिला। म्हणजेच आदित्य ठाकरेंना विधानसभेला घेरण्याची तयारी सुरू झाली आहे। हे शेवटच्या 3 महिन्यात काम करून मला वाटत नाही काय फरक पडेल, कारण एका आमदाराला 5 वर्ष मिळतात। कोविड काळापासून तुम्ही बघितलं तर कोळीवाड्याकडे, वरळी कोळीवाड्याकडे किंवा वरळीत ज्या प्रकारे ते फिरायला पाहिजे होते ते दिसले नाहीत। हे तुम्हाला लोकांशी बोलल्यावर त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल। त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा नव्हता दिला। वरळीमध्ये 2019 मध्ये राज ठाकरेंनी मनसेकडून उमेदवार दिला नाही, पण आता वरळीमधून संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। त्यासाठी अमित ठाकरेंनी विधानसभेसाठी बैठका आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत। विधानसभेची बैठक चालू झाली आहे आणि विधानसभेची तयारी देखील चालू झाली आहे वरळीपासून। त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगता येईल की आता पहिली वरळी होती, पण आम्ही सगळीकडे सगळ्या विधानसभेत मी फिरणार आहे आणि सगळीकडे लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे। मला काय बोलायचं तर मी त्यांच्याशी बोलतो आहे। त्याच्यामुळे तयारी चालू झाली आहे। अमित ठाकरेंच्या मागे संपूर्ण भारतीय जनता पार्टी महायुती ताकदीने उभी राहील। मला वाटतं की अमित ठाकरेंचं नाव ऐकूनच काही लोकांची हवा गेलेली आहे, त्यामुळे कदाचित ते मतदारसंघ देखील बदलत आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे। त्यामुळे शिवडी मतदारसंघाची चाचपणी सुरू झाली आहे। मला वाटतं की त्यांच्यासाठी आता मतदारसंघच शिल्लक राहणार नाही आहे अशी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण होणार। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी
बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। एक हिंट तो देते। हिंट। बड़े आराम से। लोकसभा निवडणुकीला राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला असला तरी विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनाही दिल्याच होत्या। त्याचप्रमाणे मनसेच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बिनशर्त पाठिंब्यावरून उडवलेली खिल्ली किती जिवारी लागली हे अमित ठाकरेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश उन्नति हेलो, की सीढ़ी मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट। बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।